डाबर हनी टेस्ट प्रेझेंट्स तुझ्या जीव रंगला. या साहेब या चला या. हे बघा साहेब, बघितलं काय? छान 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 मस्त. म्हणजे आमच्या गावचं कल्चर तुम्हाला बघायचं होतं की नाही. आज आहे आमच्याकडे बैल पोळा, म्हणजे शेतकऱ्याचं गाव आहे ना. पण हे बैल असे डेकोरेट का करून ठेवलेत? हे काय आहे, त्याला बैल पोळा असं म्हणतात. अहो काय साहेब, आज बैलासनी धुवून पुसून चकचकीत करतात आणि त्यांना सजवून त्यांची पूजा करतात. असं का? रीत भात आहे गावची. कल्चर कल्चर म्हणा की तुम्ही. असं आहे. एक मिनिट आहे साहेब. ए गिरणीवाला इकडे. काय पप्पादा? अरे काय किती उशीर? आता राणादा साहेबरावला घेऊन आला की झालं? इथं पितो राणा आहेच का? आता बैल पोळा म्हणल्यावर राणादा असणारच की. नमस्कार साहेब. नमस्कार. तुझी जमीन आहे काय? जमीन नाही. मग कडकडे सुटायचं. ज्याची जमीन आहे की नाही त्याच्याशीच बोलतात साहेब फक्त. पप्पादा तुझी तर कुठे जमीन आहे? हे माननीय परेश पाटील आहे, मी विसरलास काय? ठीक झालंय मला. तर कसं असते साहेब, हे समजे बैल आहेत की नाही ना, मस्त पिकाचं सजवत्यात, सुंदर बनवत्यात आणि ज्याचा बैल सगळ्यात सुंदर त्याचा नंबर येतोय बघा. अशी प्रथा आहे. वाव ग्रेट. अजून एक तुम्हाला दाखवायचं झालं कल्चर तर बघा साहेब. ए वाजा हे बघ. ये सोन्या, काय काय बरायच काय? बर, याला म्हणतात वाजा. व्हॉट इज दिस वॉज ऑफ? दिस इज ढंगळण टकळण टकळण ढंगळण नाही का? ए साहेबां जरा वाजून दाखव. बस बस. बैल पोहण्याचा सण आहे, तुला सजीवला नाही आहे. येस नाही ये. या आपण पुढे जाऊया. हो माझे सरपंच या. हे बघा, बघितलं पाहिजे. हा येऊ दे येऊ दे. हा असं असते. ओ माझे सरपंच नमस्कार. काय सुरू करा की स्पर्धा? अजून राणा यायचा आहे. तो काय महाराजा लागून गेला काय? नाही नाही, राणा आल्याशिवाय चालू होणार नाही. मी सांगतो ना चालू करा तर चालू करायचं. हो पप्पादा, राणादा आल्याशिवाय काय चालू करणार नाही ती कोण. आणि उगाच साहेबा पुढे आबरूचा डॉल्बी कशाला वाजून घेताय? जरा गप बसा. आता येऊ द्या राणादाला. राणा आला नाही ना वाजून. हा पण राणा आल्याशिवाय चालू करणार नाही ना तुम्ही? नाही नाही, अजिबात नाही. हा राहू दे. हे दे रे ते साहेबांनी खुर्ची घेऊन जा. हे बघा साहेब, हे अशी बक्षीस असतात गावात. काय राणा, किती उशीर केलास यायला? चल चल नीट उभा कर मोबाईल तुझा. बैल नाही साहेबराव म्हणायचं. साहेब, या बैलाचं नाव साहेबराव असं आहे बरं का? वहिनीच निदान का दिला. आता ह्या पप्प्याचा नंबर. हा तर सालाबाद प्रमाणे यंदाही बैल पोळ्याच्या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. गावातील सर्वात भारी बैल कोण हे आता ही पंच मंडळी ठरवतील. हो माझे सरपंच, चला सुरू करा लवकर.
बघितलं का साहेब, मी सांगितलं आणि लगेच सुरू केलं. हा, तर गावातल्या प्रत्येकाने मनापासून आपापले बैल या ठिकाणी सजवून आणलेले आहेत आणि कोणता बैल जिंकणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. जिंकण्यात तर आपला साहेब रावत. काय सकाळी सकाळी टाकून आलायस काय? हा, अरे तिथं पंच बसवलेत की, ते सांगतील की कोण जिंकणार आहे ती. ज्या गोष्टीचं ढेकळं माहित नाही त्यातलं काही बोलायचं नाही पप्या. माननीय परेश पाटील म्हणायचं. गप. दादा, अहो, साहेब बघा लागले, जरा शांत शांत वाटलं. हे असे सगळे बैल बघणार, म्हणजे कुणाचं कसं गोंड लावल्यात, कोणी काय गुलाल टाकलाय, हे सगळं बघतात. ते झूल घातल्यावर पाटील घातले की नाही त्याला झूल म्हण. हे लाडू कोण जिंकणार? साहेबराव, हा, साहेब, ह्यो जगातला सगळ्यात आईत गब्बू बैल आहे बर का. आयत गब्बू? व्हॉट इज दिस आयत गब्बू? म्हणजे काय काम नाही धाम नाही, नुसतं खेळायचं आणि मिरवायचं. बघतो काय रे? हा, बघतोस काय? मीच मिळवून दिलाय तुला यो बैल. माझ्या तायडीनं कवाच बाजार केलता याचा. साहेब, मीच मिळवून दिला बरं का यो बैल रानाला. तुमचाच माणूस म्हणून. हा हा, माझा माणूस म्हणून त्याला दिलाय बैल मी. तुम्हाला काय वाटते साहेब, कुठला जिंकल म्हणजे यातला बघून? नाही, तो जो आहे ना इकडचा तोच आणि हा इकडचा. हा, झालं जा. हा, स्पर्धेचा निकाल आहे का? यामधील विजेत्यांचे जे 3 क्रमांक आहेत त्यापैकी तृतीय क्रमांक पोपट वळिवडे, यानंतर द्वितीय क्रमांक आहे संदीप सूर्यवंशी,
आणि नेहमीप्रमाणे प्रथम क्रमांक आहे साहेबराव, अरे पहिला नंबर तुझाच बघ. साहेबरावचा काय? साहेबराव. साहेबराव, हे बघ. अरे पहिला नंबर आलाय तुझा, पहिला नंबर. अरे आपण जिंकलो. काय साहेब, कशी वाटली एकदम स्पर्धा? मजा आली की नाही? वाव, एकदम छान. बट वाय, कशासाठी असतो हा बैलपोळा? ते म्हणलं नाही काय मगाशी मी, रीत बात असते ती. हा. साहेब, हे बैल म्हणजे शेतकऱ्यांचा जीवाभावाचा दोस्त असतंय बघा. म्हणजे ते खास फ्रेंड. शेतकरी पिकवतो, जगतो, खातो, हे सगळं या बैलांमुळेच की हो. हे बैल 24 तास राबत असतात बघा. म्हणून एक दिवस त्यांना आराम मिळावा आणि त्यांनी केलेल्या कामाची जाणीव ठेवायची, म्हणून आज त्यांची पूजा करायची असते बघा. ओके ओके, आता तू सांगितलं ना, मला सगळं अगदी व्यवस्थित समजलं. मगापासून या परेश पाटलांना विचारतो, पण त्यांना काही सांगताच येत नव्हतं. माहितीच नाही तर काय सांगणार या. बस बस बस. म्हणून म्हणते ते मला विचारत जावं किंवा तुम्ही. हा बस 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 बस. नाही, ह्यो बैल तू पळवायला घेतलायस का सजवायला घेतलायस? आमचा साहेबराव, आम्ही सजवणार. होय, तुमचा साहेबराव आहे, तुम्ही सजवणार. मग एवढा साहेबराव सजलाय तर त्याला विचारून टाळ लगीन करतोस का म्हणून? हा, विचार घे, विचार. लगीन लावून देऊया त्याचं. ए काय बोलतोय साहेब? हे राणा आहे की नाही, साहेबराव संकट बोलतोय. काय बोलतो? हा, स्ट्रेंज, बैलाशी कसं काय बोलतो? राणा, ए बोलू नको की तुझ्या साहेबराव बरोबर. हा साहेबराव, हे बघ आज तो ते पहिला नंबर आला बघ. हे तुला कसं वाटतंय? ते चांगलं वाटतंय का नाही? ते बघा, ते चांगलं वाटतंय म्हणते. साहेबराव, तू त्या पळाची शर्यत खेळणार काय? राणा, शर्यत अजिबात नाही बघ. काय ते? हा, ते डेअरिंग बाज माणसाबरोबर पळणार तू? ठीक आहे मग, हे काय आपलं पप्यादा. पप्यादा काय पप्यादा? त्या साहेबरावला सांग माननीय परेश पाटील म्हणायचं. ते साहेब काय आहे,
ते आमचं साहेबराव म्हणते की ते माननीय परेश पाटलांसकट पळणार म्हणून. हा ए? माझा काय संबंध? ओके, काय संबंध म्हणजे? अहो माननीय परेश पाटील हे साहेबरावला डेअरिंग बाज माणसाबरोबर पळायचं असते बघा. हा. आता तुम्हीच मला सांगा, या गावामध्ये ते तुमच्यापेक्षा जादा डेअरिंग बाज माणूस कोण असते काय? पप्प्या दादा नाद गेला का नाही बाद होत असते गावातला माणूस. ते साहेबराव बी हेच म्हणत असते. ते साहेबरावला माननीय परेश पाटलांसकट पळायचं असते बघा. होय होय. ए नाही नाही नाही, तो बैल कोवा बोलतो काय? हे बघा साहेब, हे आताच म्हणलं का नाही की ते मी साहेबराव संगत बोलते म्हणून, आणि आता म्हणते ते कधी बोलते का म्हणून. ते तुमचे संगत खोटेपणा करत असते बघा. परेश पाटील, तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय का? मग अहो नाही 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 नाही, मी तुमच्याशी नाही कुठं बोलत आहे. नाही ते काय उगाच सांगायला. ठीक आहे, मग ते माननीय परेश पाटील साहेबराव संगत पळणार ते पळायलाच लागते बघा. ते माननीय परेश पाटील ते हीच वेळ असते बघा, ते तुमचा खरेपणा आणि ते डेअरिंगपणा दावायचे ते दावून सोडा की लगेच. काय बरकत? होय होय, या जरा दर दर पप्प्या. हा घ्या. बघाय घाबरतोय काय? थांब रे. हा हा, घाबरतोय काय? हा. साहेबराव घे तुझा बदला. ए काय सांगितलंस कानात? ते काय नाही, ते माननीय परेश पाटील म्हणायचं ते सांगितलेलं असते मी. हा मग करायची काय सुरुवात? हा, करूया की. काय घाबरतोय काय मी? साहेबराव जिकायला लागते बघा. जा कोण? चालू कर. चल रे. पप्या बस बस साहेबराव बस. अजून पाय अजून पाय. अजून एक हिसाब चुकता झाला. आता अजून हिसाब चुकती होणार.